सातपूर कॉलनीतील जेतवण बौद्ध विहार समिती तसेच धम्मसागर प्रबोधन संघाच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक करणाऱ्या आमदार सीमाताई हिरे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रथम आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर यांच्या हस्ते सर्व उपासक बांधव भगिनींच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना यथोचित पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित जेतवण बुद्ध विहार तसेच धम्मसागर प्रबोधन संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जेतवण बुद्ध विहार समितीच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे यांना शुभेच्छा देत असताना जेतवण बुद्ध विहाराच्या संरक्षक भिंत जीर्ण झाल्यानं आमदार विकास निधीतून नवीन संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली। जेतवण बुद्ध विहार समितीच्या कामाचं कौतुक व्यक्त करत आपल्या सर्वांच्या सहकार्यानंच विजयी झाल्याचं सांगत आपल्या मागणीप्रमाणे यापुढेही विकास कामं होतील असं आमदार सीमाताई हिरे यांनी आभार मानताना सांगितलंय। वाचनालयाची निर्मिती केलेली आणि अतिशय सुंदर असं हे जेतवण बुद्ध विहार तुम्ही सगळ्यांनी चांगलं मेंटेन केलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते। कारण संस्था एकदा उभ्या राहतात परंतु त्या पुढे चालवणं आणि चांगल्या पद्धतीने सुरू ठेवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे। ते सर्व तुम्ही मिळून पार पाडताय त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते। 10 वर्षात काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या अनेक ठिकाणी बुद्धविहार सुद्धा आपण तयार केलेले आहे। आज सांगायचं झालं तर आपल्या शिवाजीनगर परिसरात आपले झिंगेचे नगरसेवक होते, त्यांच्या माध्यमातून खूप मोठा असं बुद्धविहार तयार झालेला आहे। त्याचबरोबर आमचे रात्री गोंडे आहेत, भगवानांना गुंडे आहेत, जे जे सर्व आपले बांधव आहेत त्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये आज मोठं बुद्धविहार तयार झालेलं आहे। तिथे चांगल्या बुद्ध जयंती असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, आंबेडकरांची जयंती असेल, असे चांगले कार्यक्रम हे तिथे होत असतात। कारण काही समस्या इथे मांडली मग त्या कोणत्या असतील किंवा अजून काही असतील तर निश्चितच आपल्याला फेब्रुवारीमध्ये बजेटचं अधिवेशन झाल्यानंतर जे काय बजेटमध्ये तरतूद असेल त्यानुसार नक्की आपल्या या बुद्धविहारासाठी आपण मदत करू याची मी आपल्याला ग्वाही देते। पश्चिम मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सीमाताई हिरे यांनी आज नेटकूच आपल्या जेतवण विहारामध्ये भेट दिलेली आहे। आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे की तुम्ही आज जवळजवळ 3 पंचवार्षिक तुम्ही हॅट्रिक साधलेली आहे। याचं कारण असं आहे की तुम्ही सर्व समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन गोरगरिबापर्यंत जाऊन तुम्ही त्यांचे जे काही काम आहे तुम्ही चांगल्या पद्धतीचे हाताळलेले आहे आणि तुमची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती अगदी उत्कृष्ट आहे आणि म्हणूनच आज तुम्ही या ठिकाणी 3री पंचवार्षिक तुम्ही या ठिकाणी जिंकलेले आहात की आपल्या जेतवण विहारामध्ये ज्या काही समस्या आहे त्या उत्कृष्टपणे मांडून तुम्ही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी मी सर्वांतर्फे मी विनंती करतो। जय भीम, जय भारत। च्या वतीने या ठिकाणी नवनिर्वाचित आमदारांचा सीमाताई हिरे यांचा सत्कार केला गेला। नुकताच त्यांचा सत्कार झाला। सत्कारात आमचे पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी केली की आमचं विहार व्यवस्थित झालं, आपणही मानतात, परंतु जे आमच्या विहाराचं जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड निखळ झालेले आणि ते आपल्याकडून आपल्या निधीतून ते व्यवस्थित करून द्यावा अशी मागणी घातली आणि ती ताई त्याचा विचार करतील। आलेल्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि हे जे झालं ते समाजाच्या वर्गातून झालं, वर्गणीतून झालं आणि तुम्ही स्वतः आमदार ताई तुम्ही सुद्धा या विहाराचं काम चालू असताना तुम्ही सुद्धा या ठिकाणी आर्थिक मदत दिली आहे, त्याबद्दल तुमचेही आम्ही धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय संविधान। आज या जेतवण बुद्ध विहारामध्ये नवनिर्वाचित आमदार सौ सीमाताई हिरे यांनी नुकतीच भेट दिली आणि त्या भेटीदरम्यान
आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातील सर्वच सन्माननीय पाहुणे इथे या ठिकाणी उपस्थित होते. जेतवन बुद्ध विहाराच्या बाजूला जे वॉल कंपाऊंड आहे ते वॉल कंपाऊंड अतिशय जीर्ण झालेलं आहे आणि ते दगडात असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी त्याची नासधूस झालेली आहे. ताईंनी त्याच्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचं त्यांच्याकडे मागणी या ठिकाणी केलेली आहे. या कार्यक्रमाला ते आमच्या आयुष्यवाणीने विमलताई सुभाषराव केदारे, पुष्पाताई भाईदास सोनवणे, त्याचप्रमाणे जेतवन बुद्ध विहारातील उपासक संघ सातपूर कॉलनी दामोदरजी जगताप साहेब, सुभाषराव केदारे, आयुष्यवान KR संसारे, भाईदासजी सोनवणे, कृष्णाजी तिवडे, बाजीरावजी पगारे, दिलीपराव काळे, सेवानिवृत्त नानासाहेब वागसर, हिरामनजी दोंदे साहेब, विठ्ठलराव अहिरे साहेब, अर्जुन दिवे, केदारजी अहिरे, युवा कार्यकर्ते प्रशांत जगताप, भारत भालेराव, गुलाबरावजी वाहुळ या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती नोंदवली आणि या कार्यक्रमाची विशेष अशी शोभा वाढवली. तर पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि ताईला पण पुढच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. या प्रसंगी जेतवन बुद्ध विहार समिती तसेच धम्मसागर प्रबोधन संघाच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.